हाय हॅलो नमस्कार, तुम्हा सर्वांचे सुवर्णास कॉर्नरमध्ये अगदी मनापासून स्वागत। आद्या हा एक टी शर्ट घेऊन फिरत होती, तो तिला तिच्या आत्याने आणला होता 14 ऑगस्टला आणि ती मस्त घेऊन फिरत होती, टी शर्ट द्यायलाच तयार नव्हती। आणि आत्ताची जी क्लिप बघत आहात तुम्ही ती आहे 15 ऑगस्टची, ज्या दिवशी तिने टी शर्ट घातला होता। मस्तपैकी सकाळी जाऊन फ्रेश होती आणि झेंडावंदन मस्त करून आली। त्याच्यानंतर ती ना एकटीच खेळत बसली होती। म्हटलं चला तिची छोटीशी क्लिप आपण घेऊ, पण ती जेव्हा कॉन्शियस झाली तिने माझ्या हातात मोबाईल बघितला आणि मग टेडीला पण तिने टाकून दिलं आणि तिला वाटलं की मम्मी माझा व्हिडिओ घेतेय, तर ती बघत होती माझ्याकडेच। तर मला असं छोटे क्लिप घ्यायला खूप आवडतात। त्याच्यानंतर मी नेक्स्ट डेला ड्युटीवरून आले, बघा कशी बोलती माझ्याशी। आद्या काय करते तू? दूध पिलास? दूध पिला? माझी वाट बघत होती। कुठे चालली? कुत्रा असं करतो? कसं करतो कुत्रा? मी काय नाही आणलं त्याच्यामध्ये, खाऊ नाही आणलंय मी। माझे कपडे आहे, ते कपडे बाबू त्याच्यामध्ये, माझे ड्रेस आहे, खाऊ नाही त्याच्यामध्ये। नेऊन ठेव किचन ओट्यावर, जा। आईची टिफिन बॅग आहे ना, मागे नेऊन ठेव किचन ओट्यावर, जा जा, मागे नेऊन ठेव घासायला, जा धुवायला, जा जा लवकर। घासायला ठेव, तिथं ठेवली। बा विठोबा 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 विठोबा। फायर, गिव मी फायर, येस। तर गाईस हे टूल्स मी तुम्हाला दाखवते आहे, कारण उद्या आहे रक्षाबंधन आणि रक्षाबंधनसाठी आपण मेकअप करतो, सगळेच जण मेकअप करतात। तर मेकअप करण्यापूर्वी आपलं स्किनचं प्रिपरेशन आपण करायला हवं। ते कसं करायला हवं मी इथे शेअर केलेलं आहे, म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका। तर काय झालं, मी जेव्हा माझ्या हेअरला मेहंदी लावली, त्याच्यानंतर मी हेअर वॉश करून घेतले, तेव्हाच मी स्क्रब केलं होतं। स्क्रब करून वाफसुद्धा घेतली आणि वाफ घेऊन झाल्यानंतर व्हाईट हेड्स ब्लॅक हेड्स माझ्या चेहऱ्यावर जास्त नव्हते, कारण मी 8 दिवसाला काढते। तर म्हणून मी इथे व्हिडिओमध्ये तुम्हाला वाफ घेताना आणि स्क्रबिंग करताना नाही दाखवलं। त्यानंतर मी डायरेक्टली चेहऱ्याला ॲलोवेरा जेल लावते, कारण माझ्या चेहऱ्यावरती ना छोटे हेअर आहे, जे फेशियल रेझरने मी रिमूव्ह करते आहे। अशा पद्धतीने स्किनला थोडंसं वरती खेचायचं आहे, जसं की आपण आयब्रो करतो त्यावेळी अप्पर लिफ्ट करतो, तसं लिफ्ट करायचं आहे वरती आणि हळूहळू छोटे स्ट्रोक देत अशा प्रकारे आपल्याला रिमूव्ह करायचं आहे। तर हे ना खूप इझी पडतं। जेव्हा पण आपण एखादा मेकअप करतो तेव्हा मेकअपमध्ये हे हेअर असे उभे राहतात आणि ते चांगलं वाटत नाही। तर बघा तुम्ही किती टिश्यूवरती निघाले आहे, जे काही घाण असेल तर ती चेहऱ्यावरची आपली सहजपणे निघून जाते आणि आपला फेस हा व्यवस्थित क्लीन होतो, अगदी गुळगुळीत दिसायला लागतो। असं केल्यामुळे काय होतं, त्वचा आपली ग्लो करायला लागते। डल स्किन असेल तर डल स्किन व्यवस्थित आपली ब्राईट करायला मदत होते। तर आता आपलं झालं आहे फेशियल हेअर रिमूव्ह करून। तर इथे मी गार्नियरचा सकुराचा हायड्रेटिंग मास्क घेतलेला आहे। हे शीट मी नेहमीपासून यूज करत आलेली आहे, तुमच्यावर आहे, तुम्ही डिपेंड करता तुम्ही यूज करत असेल तर लावू शकता, अदरवाईज नाही लावलं तर तुम्ही घरच्या घरी काहीतरी फेस मास्क तयार करा आणि ते लावा। असंच चेहऱ्याला सोडू नका, कारण तुम्हाला उद्या छान दिसायचं आहे, छान मेकअप करायचा आहे त्याच्यासाठी। ॲक्च्युली हे फेस मास्क जे आहे ना, ही शीट ही सगळ्यांसाठी चालते, ज्यांची सेन्सिटिव्ह स्किन आहे त्यांनासुद्धा चालते। याच्यामध्ये हायलोरॅनिक ॲसिड आहे, ग्लिसरीन आहे आणि असे बरेचसे घटक आहे, ज्याच्यामुळे आपली त्वचा ही एकदम स्मूथ होते। तर काय नाही, 15 मिनिट ठेवायचं आहे। त्याच्यानंतर याच्यामध्ये भरपूर असं सिरम आहे, जे की तुम्ही बघू शकता। हे सिरम मी हातावर काढून घेते आहे आणि अजून तर पाऊचमध्ये भरपूर सिरम आहे, ते मी फ्रीजमध्ये ठेवलं आणि मी नाईट स्किन केअर रुटीनमध्ये ते घेईल मसाज करायला, कारण आपण 99 रुपीजमध्ये घेतलेला आहे, तर एकसुद्धा त्याचा थेंब आहे तो वेस्टेज नाही घालवायचा आपल्याला। तर मी ते हाताला वगैरे व्यवस्थित लावलं आहे। त्याच्यानंतर मी माझ्या चेहऱ्याला मसाज करते आहे। मसाजचे बरेचसे आपले फेस मसाज जे आहे ना त्या करायच्या आहे, सोडायच्या नाही आहेत, एकही स्टेप आपल्याला स्किप नाही करायची।
फेशियल मसाज ह्या नेहमीच आपल्या त्वचेला चमकदार बनवण्यास मदत करतात, आपल्याला यंगर राहण्यासाठी हेल्प करतात। अशा प्रकारे सर्व स्टेप मी करून घेते आहे। मी बऱ्याच वेळा ह्या स्टेप दाखवलेल्या आहे, परत मी इथे दाखवते आहे। आणि कुठल्याही व्हिडिओमध्ये म्हणजे फिटनेसचे जे व्हिडिओ तुम्ही बघत असाल, योगाचे व्हिडिओ बघत असाल, तिथे तुम्हाला ह्या स्टेपसुद्धा मिळून जातील। तर रोज असं केल्याने आपली स्किन ही टाईट राहते, ब्राईट होते, स्किन व्यवस्थित चमकदार बनते आणि आपण आपल्या वयापेक्षा 2 ते 3 वर्ष सहज लहान दिसू लागतो। तर हे खूप मॅजिक आहे, रोज आपण हे केलं पाहिजे, प्रत्येक स्त्रियांनी केलं पाहिजे। वेळात वेळ काढून फक्त 5 ते 10 मिनिटं आपल्याला यासाठी वेळ द्यावा लागतो। तर माझं जे सिरम होतं ते त्वचेमध्ये अगदी छान मुरलेलं आहे आणि आता या त्वचेला असं टॅपिंग करून घ्यायचं आहे स्किनला। आणि तुम्ही बघू शकता आता आपण याच्यावर काहीही अप्लाय करणार नाही आहोत, फेस वॉश करायचं नाही आहे, सोप कुठलाही लावायचं नाही आहे, काहीच करायचं नाही, असाच फेस ठेवायचा आहे। नेक्स्ट डेला आपण दुसऱ्या दिवशी छान मेकअप करणार आहोत, तेव्हा तुमचा मेकअप लुक अगदी छान दिसेल। तर चला गाईस, हा व्लॉग आपण इथेच संपूया। सुवर्णास कॉर्नरला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।